सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोला जिल्ह्यातील 5 नगर परिषदा व एका नगरपंचायतीच्या जाहीर झालेल्या निकालात भाजपने 4 नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवलाय, तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला प्रत्येकी एका नगराध्यक्ष पदावर मतदारांनी निवडून दिले। विशेष म्हणजे भाजपचे 4 नगराध्यक्ष निवडून आले तरी हिवरखेड आणि तेल्हारा वगळता त्यांना इतर 2 नगर परिषदात बहुमतांचा आकडा गाठता आलेला नाहीये, तर उर्वरित 2 पक्षांच्या नगराध्यक्ष असल्या तरी तेथेही त्या 2 पक्षांचे सभागृहात बहुमत नसल्याने सत्तेचा गाडा हाकणार कसा असा प्रश्न निर्माण झालाय। मूर्तिजापूर नगराध्यक्षपदी भाजपचे हर्षल साबळे हे 718 मतांनी निवडून आले। 25 सदस्यांपैकी 11 नगरसेवक भाजपाचे निवडून आले। बहुमतासाठी 13 नगरसेवक आवश्यक आहेत। नगर परिषद शिंदे सेनेचे 2 व 4 अपक्ष नगरसेवक निवडून आले। त्यांना सोबत घेतलेल्या मॅजिक फिगर जोडणार आहे। सांगा, आज भाजपची सीट निवडून आली, तुमचं अथक परिश्रमाला यश मिळालं, काय सद्गुरू गजानन महाराजचा आशीर्वाद आणि मतदारांचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्याची मेहनत, ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यानं एक सर्वसामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीनं दिला। नगरपालिका 2025 सार्वत्रिक निवडणूक याकरिता नगराध्यक्ष पदासाठी हर्षल रामेश्वरजी साबळे, एक मूर्तिजापूर भाजपचे शहराध्यक्ष, पन्ना प्रमुख पासून सचिव पासून उपाध्यक्ष पासून तर अध्यक्ष पदापर्यंत स्वतःच्या कर्तृत्वावर भाजपमध्ये त्यांनी शहर अध्यक्षाचं पद मिळवलं आणि नगरपालिका निवडणूकमध्ये सर्वसाधारण आरक्षण नगराध्यक्ष निघालं। त्यावेळेस नगराध्यक्ष पदासाठी हर्षल साबळे यांचं नाव मी सुचवलं। त्यावेळेस अनेक लोकांनी माझ्यावर टीका टिप्पणी केली, कारण हर्षल हा सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा आहे, उच्च शिक्षित आहे, एक चांगला समाजसेवक आहे आणि स्वभावानं फार चांगला आहे, कर्तृत्ववान आहे। या हर्षल साबळेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला एक नवीन चेहरा मूर्तिजापूर शहराच्या विकासासाठी भेटला आहे। याला तिकीट दिल्यावर अनेक लोक त्यांनी टीका टिप्पणी केल्यावर काही भाजपचे बी घर का भेदी लंकाड आहे अशी लोक आमच्या हर्षलच्या विरोधात होते, पण ते हर्षलच्या विरोधात नव्हते, ते हरीश पिंपळेच्या विरोधात होते। कारण सगळ्याला असं वाटत होतं की हे सीट हरीश पिंपळेची आहे आणि यावेळी हरीश पिंपळेला थोडी जागा दाखवायची आहे, पण गजानन महाराजांचा आशीर्वाद माया पाठी मांग आहे, आता हर्षलचाही मांग आहे। सद्गुरू गजानन महाराज की जय। पण तुम्हाला एक सांगतो, हर्षल मूर्तिजापूरच्या विकासासाठी हर्षल खूप चांगला प्रयत्न करीन, काम करीन आणि मी त्याला संपूर्ण साथ देईन। या मूर्तिजापूरच्या विकासासाठी कुठेही हर्षल कमी पडणार नाही अशी मी आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आणि हा जो विजय आहे हा मी मतदाता व कार्यकर्त्याला समर्पित करतो। कारण 2000 या चौथ्या निवडणुकीत 2024 जेव्हा विधानसभा होती त्यावेळेस कार्यकर्त्यांनी माझी तिकीट कटल्यावर तिकीटी आणली आणि कधी नाही असा विजय मला मिळून दिला। याही वेळेस हर्षल साबळेला नगराध्यक्ष पदावर कार्यकर्त्यांनी विराजमान केलेला आहे। हर्षल साबळे मूर्तिजापूर जनतेचा जे विषय आहे त्याच्यावर खरा उतरीत मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो। हर्षलला खूप खूप शुभेच्छा देतो, कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि मतदात्याचे मनापासून आभार मानतो की आपण एक चांगला गरीब कुटुंबातल्या पोराला आज नगराध्यक्ष केलं। हे फक्त भाजपमध्ये शक्य आहे, इतर पक्षात हे होऊ शकत नाही। हर्षल भाऊ सांगा, तुम्ही चुरशीची लढत लढली आणि निवडणूक निवडून आले, काय वाटतं? मी एक भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्ता, वरिष्ठांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, माझे मार्गदर्शक माननीय आमदार हरीश पिंपळे यांनी जो माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यावर मी कटिबद्ध राहील आणि मूर्तिजापूर जनतेने, तमाम जनतेने आणि भाजपा कार्यकर्त्यांनी जो माझा विश्वास दाखवला त्यावर मी कटिबद्ध राहील आणि विश्वासाने सांगतो की मूर्तिजापूर नगरपालिका विकासाच्या दृष्टीने मी त्याचा प्रयत्नशील। जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्करसह ब्युरो चीफ प्रतिकुरेकर, अकोला।
नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्त्वाची सूचना. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल 85% शास्तीमध्ये सवलत. तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील. आजच कर भरा, शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा. नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित.